हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या KP फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ अँटीडायरियल एजंट. प्रिव्हियसली आपण अँटीडायरियल एजंट्स हा टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण डेफिनेशन, क्लासिफिकेशन अँड युजेस ऑफ अँटीडायरियल एजंट्स हे टॉपिक कव्हर केले होते. सो आज आपण फार्मॅकोलॉजिकल ऑफ ॲक्शन्स, देन इंडिकेशन्स अँड कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ अँटीडायरियल एजंट्स हे टॉपिक कव्हर करणार आहोत. टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सो बॅक टू दी पॉईंट. फर्स्ट पॉईंट आहे फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ अँटीडायरियल एजंट्स. सो वन बाय वन आपण स्टेप बाय स्टेप सगळे जे फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन आहे तर ते डिस्कस करणार आहोत. फर्स्ट आहे ओरल ॲडमिनिस्टर कॅस्टर ऑइल. कॅस्टर ऑइल जे मेडिसिन आहे तर ते ओरली ॲडमिनिस्टर केल्यानंतरनं ते रिलीज ऑफ रिसिनोलिक ॲसिड इन इंटेस्टायनल ल्युमन. इंटेस्टायनल ल्युमनमध्ये रिसिनोलिक ॲसिड जे आहे तर त्याला ते रिलीज करणार. देन आहे ॲब्सॉर्प्शन्स ऑफ रिसिनोलिक ॲसिड इन इंटेस्टाईन. जे रिसिनोलिक ॲसिड आहे त्याचं इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्प्शन होणार. आफ्टर ॲब्सॉर्प्शन परमिएबिलिटी ऑफ सोडियम अँड क्लोराईड चेंज इन द इंटेस्टायनल म्युकोसा. नेक्स्ट आहे PG सिक्रेशन्स विच इज डायरियोजेनिक एजंट्स. देन आहे दे विल इन्क्रीजेस डायरियल इफेक्ट, आणि डायरियल इफेक्ट इन्क्रीज झाल्यावरती दे विल इनहिबिट द PG सिक्रेशन्स ऑर सिंथेसिस. देन आहे दे विल डिक्रीजेस GIT मोटॅलिटी, आणि GIT मोटॅलिटी डिक्रीज झाल्यानंतर ना अँटीडायरियल इफेक्ट शो होणार. ठीक आहे, हे झालं फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ अँटीडायरियल एजंट्स. फ्लो चार्टमध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे इझी जातं. ओरली ॲडमिनिस्टर केलं जाणार कॅस्टर ऑइलचं. कॅस्टर ऑइल ओरली ॲडमिनिस्टर केल्यानंतरनं ते इंटेस्टायनल ल्युमनमध्ये रिसिनोलिक ॲसिडला रिलीज करणार. त्यानंतरनं रिसिनोलिक ॲसिडचं रिलीज झाल्यानंतरनं त्याचं ॲब्सॉर्प्शन्स होणार इंटेस्टाईनमध्ये. देन परमिएबिलिटी ऑफ सोडियम अँड क्लोराईड चेंज करणार इंटेस्टायनल म्युकोसा. देन PG सिक्रेशन्स विच इज ॲन डायरियोजेनिक एजंट्स. PG सिक्रेशन जे आहे तर ते डायरियोजेनिक एजंट्स ॲक्ट शो करतात. देन दे विल इन्क्रीजेस डायरियल इफेक्ट. डायरियल इफेक्ट इन्क्रीज झाल्यानंतर ना ते इनहिबिट करणार PG सिक्रेशन्स ऑर सिंथेसिसला. अँड नेक्स्ट काय होणार तर GIT मोटॅलिटी जी आहे तर ती डिक्रीज होणार, आणि GIT मोटॅलिटी डिक्रीज झाल्यानंतर ना अँटी डायरियल इफेक्ट शो होणार. नेक्स्ट आहे इंडिकेशन्स अँड कॉन्ट्रा इंडिकेशन्स. इंडिकेशन्समध्ये फर्स्ट आहे ॲक्यूट डायरिया, देन आहे क्रोनिक डायरिया, अँड नेक्स्ट वन आहे ट्रॅव्हलर्स डायरिया. ॲक्यूट डायरिया, क्रोनिक डायरिया अँड ट्रॅव्हलर्स डायरिया इट मीन्स 24 हार्समध्ये किंवा 1 डेमध्ये 3 or more टाइम्स डायरिया होणं. यामध्ये याचे जे प्रिव्हेन्शन्समध्ये अवॉइड टॅप वॉटर, देन अवॉइड रॉ व्हेजिटेबल्स, देन आईस, हे सगळे जे आहेत तर ते झाले त्याचे प्रिव्हेन्शन्स. ट्रीटमेंटमध्ये OTC मेडिसिन्स आहेत किंवा बॉडीला कंटिन्यू हायड्रेट ठेवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. देन आहे कॉन्ट्रा इंडिकेशन्स. कॉन्ट्रा इंडिकेशन्समध्ये फर्स्ट आहे ॲलर्जिक रिॲक्शन्स, देन आहे GIT ऑब्स्ट्रक्शन्स. GIT ऑब्स्ट्रक्शन्स म्हणजे काय आहे तर कम्प्लीट ऑर पार्शियली ब्लॉकेज ऑफ स्मॉल अँड लार्ज इंटेस्टायनल फ्लुइड. अँड नेक्स्ट वन आहे रिनल इम्पेअरमेंट अँड हिपॅटिक इम्पेअरमेंट. सो फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स ऑफ अँटीडायरियल एजंट्स, इंडिकेशन्स अँड कॉन्ट्रा इंडिकेशन्स, यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा. सो आपला GIT ॲक्टिंग एजंट्स जो आहे, ड्रग्ज ॲक्टिंग ऑन GIT ट्रॅक, यामधले जे कॅटेगरीज आहेत अँटी अल्सर, अँटी इमेटिक, लॅक्झेटिव्ह अँड पर्गेटिव्ह अँड अँटी डायरियल एजंट्स, हे चारही कॅटेगरी कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणजे ड्रग्ज ॲक्टिंग ऑन GIT ट्रॅक हा जो आपला टॉपिक आहे हा कवर झालेला आहे. या टॉपिक रिलेटेड जर कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. थँक्यू.